रोहा नगर परिषदेचे नगरसेवक महेश कोल्हटकर यांनी मुख्यमंत्री तथा राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात AI माध्यमातून तयार करण्यात आलेली आक्षेपार्ह पोस्ट सोशल मीडियावरील एका ग्रुपवर प्रसारित केल्याच्या निषेधार्थ रोहा तालुका भारतीय जनता पार्टीतर्फे रोहा नगरपालिकेबाहेर सोमवार दिनांक 18 रोजी जोरदार आंदोलन करण्यात आलं। यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत नगरसेवक महेश कोल्हटकर यांचा जाहीर निषेध केला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आगे बढ़ो, महेश कोल्हटकर हाय हाय, मुख्यमंत्र्यांविरोधातील आक्षेपार्ह भाषा सहन करणार नाही, अशा विविध घोषणा आंदोलनादरम्यान देण्यात आल्या। आंदोलनामुळे काही काळ परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। यावेळी बोलताना भाजपचे रोहा तालुका अध्यक्ष अमित घाग यांनी सांगितलं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात करण्यात आलेली पोस्ट ही अत्यंत आक्षेपार्ह असून महायुतीमधील वातावरण गढूळ करण्याचा हा प्रयत्न आहे। संबंधित नगरसेवकांना याबाबत समज देण्यात आली होती। नगराध्यक्षांनी संबंधित पोस्ट डिलीट केली होती, मात्र त्यानंतरही नगरसेवक महेश कोल्हटकर यांनी पुन्हा तीच पोस्ट टाकल्यामुळे वाद अधिक वाढला। मी पोस्ट काढणार नाही, जा काय करायचं ते करा, अशा भाषेत उत्तर देत भाजप कार्यकर्त्यांशी अरेरावीची भाषा वापरण्यात आल्याचा आरोप अमित घाग यांनी केला। तर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांविरोधात कोणीही आक्षेपार्ह पोस्ट करत असेल तर ती सहन केली जाणार नाही, यापुढे अरेरावीची भाषा खपवून घेतली जाणार नाही, असा इशाराही अमित घाग यांनी दिला। तसेच आमचा हा लढा कुण्या व्यक्तीविरोधात अथवा कोणताही राजकीय पक्षाविरोधात नाहीये, मात्र समाजामध्ये द्वेष, आक्षेपार्ह भाषा आणि अशा विशिष्ट विकृत विचारसरणीला खत पाणी घालणाऱ्या वृत्तींविरोधात आमचं आंदोलन होतं। कार्यकर्त्यांशी वापरण्यात आलेल्या अरेरावीच्या भाषेविरोधातही आम्ही निषेध व्यक्त केला, असंही त्यांनी स्पष्ट केलं। या प्रकरणाची माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील तसेच जिल्हा महामंत्री सतीश धारक यांना देण्यात आली असून वरिष्ठ पातळीवर याबाबत चर्चा सुरू असल्याचंही त्यांनी सांगितलं। तसेच महायुतीमधील इतर घटक पक्षांना देखील या प्रकरणाची माहिती देण्यात आल्याचं अमित घाग यांनी स्पष्ट केलं। या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकार राज्यात चांगल्या पद्धतीने काम करत असून कोणीही वातावरणात मिठाचा खडा टाकू नये, असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं। या आंदोलनावेळी भाजपा रोहा तालुका सरचिटणीस कृष्णा बामणे, तालुका सरचिटणीस शैलेश रावकर, युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस तथा नगरसेवक रोशन चाफेकर, युवा मोर्चा जिल्हा चिटणीस नरेश कोकरे, परेश चितळकर, जिल्हा चिटणीस युवा मोर्चा नदेश यादव, माजी सरपंच रघुनाथ कोस्तेकर, महिला मोर्चा तालुका अध्यक्ष रिया कासार, अपर्णा सुटे, मृणाल पेंडसे, रोहा तालुका भाजपा उपाध्यक्ष रवींद्र तारू, ऋषिकेश किर्जत, ज्ञानेश्वर जाधव, हाजी कोठारी, वैभव कुलकर्णी, अनिल घरजाले, सनील इंगावळे, सार्थक राके, मनीषा फडके, सुरेखा कदम यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। BBL मराठी न्यूजसाठी शशिकांत मोरे, रोहा, रायगड। वाचाळवीर महेश कोल्हटकरचा धिक्कार असो, धिक्कार असो, धिक्कार असो। वाचाळवीर महेश कोल्हटकरचा धिक्कार असो, धिक्कार असो, धिक्कार असो। जनता पार्टीचा विजय असो, भारतीय जनता पार्टीचा विजय असो। धिक्कार असो, धिक्कार असो, महेश कोल्हटकरचा धिक्कार असो, धिक्कार असो, धिक्कार असो। नगरसेवक महेश कोल्हटकरचा धिक्कार। वाचाळवीर नगरसेवक महेश कोल्हटकरचा धिक्कार असो, वाचाळवीर महेश कोल्हटकरचा धिक्कार असो। गुंडशाही प्रवृत्तीचा धिक्कार असो, मगरुरी भाषा वापरणारा महेश कोल्हटकरचा धिक्कार असो, धिक्कार असो, धिक्कार असो। नगरसेवक महेश कोल्हटकरचा असो। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट करणारा नगरसेवक महेश कोल्हटकरचा धिक्कार असो, धिक्कार असो, धिक्कार असो। नगरसेवक महेश कोल्हटकरचा धिक्कार असो। काल राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट केल्याबद्दल आज रोहा तालुका भारतीय जनता पार्टीने नगरसेवक महेश कोल्हटकर यांचा निषेध करण्यासाठी आम्ही सर्व इथे जमलेलो आहे। खरं तर महेश कोल्हटकर यांना आम्ही सांगून देखील त्यांनी वारंवार मगरूची भाषा करत मी ती पोस्ट करणारच अशी अर्वाच्य भाषा वापरली आणि मगरूची भाषा वापरली, त्याचा निषेध करण्यासाठी इथे आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते जमले आहेत। खरं तर हा कुठल्या पक्षाच्या विरोधात आंदोलन नसून हा एका व्यक्ती प्रवृत्तीच्या विरोधात हा आंदोलन आहे। हा निषेध मोर्चा गुंडशाहीच्या विरोधात आहे। कारण वारंवार आमच्या नेत्यांबद्दल बोलणे
आज आपण पाहता राज्यातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब ज्या पद्धतीने काम करत आहेत आणि त्यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट वारंवार करून आणि ते मी करणारच. खरं तर नगराध्यक्षांनी देखील याची पोस्ट डिलीट केल्यानंतर मी पुन्हा ती डिलीट करून पुन्हा मी त्याच्यावर बोलणार. अशी जर मगरूची भाषा ते करत असतील तर भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते कदापि खपवून घेणार नाही. मग ज्याला तशाच तसं उत्तर द्यायला भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा खंबीर आहे. आरेला कार्य करण्याची ताकद या भारतीय जनता पार्टीच्या मध्ये आहे. त्यामुळे कोणी मगरूची भाषा करू नये एवढाच इशारा देण्यासाठी हा निषेध मोर्चा केला आहे. वरिष्ठ पातळीवर देखील आम्ही याची नोंद केलेली आहे, त्याची दखल घेतलेली आहे. आणि उगाचच आमच्या महायुतीतलं वातावरण दूषित करण्याचं काम हे नगरसेवक महेश कोल्हटकर वारंवार करताना दिसत आहेत. आणि त्याची आम्ही तक्रार देखील दोन्ही पक्षातील वरिष्ठ नेत्यांना केलेली आहे. परंतु हा एका व्यक्ती प्रवृत्तीच्या विरोधात निषेध आहे. कारण दोन्ही पक्ष हे चांगल्या पद्धतीने सरकारमध्ये काम करत आहेत आणि असं करत असताना अशी एक व्यक्ती प्रवृत्ती जी गुंड प्रवृत्ती आहे जी वारंवार मगरूची भाषा करते त्यांना कुठेतरी आळा बसावा या अनुषंगाने आज आम्ही हा निषेध मोर्चाचं आंदोलन केलं आहे. खरं तर जिल्हाध्यक्ष जयश्रीदास पाटील आमचे नेते धारम साहेब यांच्याशी आम्ही फोनवर बोललेलो आहोत. परंतु वारंवार जर असं करत असतील तर कार्यकर्ते म्हणून आम्ही कदापि खपवून घेणार नाही. त्यामुळे हा निषेध मोर्चा आम्ही भारतीय जनता पार्टीने रोहा तालुक्याच्या वतीने आज इथे आयोजित केला होता. आणि पुन्हा एकदा महेश कोल्हटकर यांचा तीव्र शब्दामध्ये मी या खालच्या पोस्टबद्दल आक्षेपार्ह पोस्टबद्दल जाहीर निषेध करतो. भारतीय जनता पार्टीचा काय पोस्ट महेश कोल्हटकरचा काय आक्षेपार्ह पोस्ट आहे. खरं तर AIच्या माध्यमातून ती पोस्ट बनवलेली आहे. त्यांनी पोस्ट टाकल्यानंतर त्यांना आम्ही सांगितलं की बाबा ही पोस्ट AIने बनवलेली आहे. परंतु ती AIने बनवू दे नाही तर कोणी बनवू दे, संपादकाला तुम्ही सांगा नाही तर AI वाल्यांना सांगा, A1 वाल्यांना सांगा. अशा पद्धतीची मगरूची भाषा त्यांच्या त्या मॅसेजच्या माध्यमातून आली. आमच्या काही लोकांना धमकीचे शब्द फक्त बघून घेईन मार खाऊ का हे अशा पद्धतीची भाषा. आता काय हा महाराष्ट्र नवभारत तयार होतं आणि महाराष्ट्र देखील त्याच्या वाटेला चाललेला आहे. त्यामुळे असे कुठल्याही भाषा खपवून घेणार नाही. गृहमंत्री आमचे आहेत, मुख्यमंत्री आपले आहेत, हे सगळे महायुतीचे आहेत. खरं तर महेश कोल्हटकर आमचे मित्र आहेत. आज आम्ही महायुतीत एकत्र आहोत आणि एकत्र असताना अशा पद्धतीने जर दुधात मिठाचा खडा टाकण्याचं काम ते करत असतात तर त्यांना योग्य वेळी तंबी दिली पाहिजे असं आमचं भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचं सर्वांचं मत झालं. त्यामुळेच आज आम्ही हा जाहीर निषेधचा आंदोलन केलेलं आहे. आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत BBL मराठी, बातमी निपक्ष, सदैव दक्ष.